सशक्त युवा पिढी हेच समाज विकासाचं बलस्थान असतं. म्हणून युवकांनी आपलं ध्येय साध्य करताना सुसंस्कार अंगी बाणवण्याचे प्रयत्न करावेत असं आवाहन शिवम प्रतिष्ठानचे संस्थापक इंद्रजित देशमुख यांनी केलं. करवीर तालुक्यातील कुरुकलीतल्या भोगावती महाविद्यालयात झालेल्या बलशाली युवा हृदय संमेलनात ते बोलत होते. घारेवाडी आध्यात्मिक विकास प्रतिष्ठान आणि भोगावती महाविद्यालयाच्या वतीनं करवीर तालुक्यातील कुरुकली इथं बलशाली युवा संमेलन नुकतंच पार पडलं. संमेलनाचं उद्घाटन भोगावती शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष दिगंबर मेडशिंगे यांच्या हस्ते झालं. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भोगावती साखर कारखान्याचे अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील होते. या संमेलनाचा उद्देश प्राचार्य डॉक्टर डी. ए. चौगले यांनी सांगितला. स्पर्धा परीक्षेला सामोरं जाताना या विषयावर जॉर्ज क्रूज यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. स्पर्धा परीक्षा देताना विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन ठेवून परीक्षेची पूर्व तयारी करणं आवश्यक आहे. परिश्रम, आत्मविश्वास आणि नियोजन या त्रिसूत्रीचा अंगीकार केल्यास स्पर्धा परीक्षेत निश्चित यश मिळतं असं जॉर्ज क्रूज यांनी सांगितलं. कोणत्याही राष्ट्राच्या विकासामध्ये तरुणांचं योगदान महत्त्वाचं असतं. मात्र आज आपल्या समाजामध्ये चुकीच्या गोष्टीचा प्रभाव वाढत असल्यामुळे तरुणाई दिशाहीन होत आहे असं अभय भंडारी यांनी नमूद केलं. सशक्त युवा पिढी हेच समाज विकासाचं बलस्थान आहे. युवकांनी आपलं ध्येय साध्य करत असताना संस्कार विसरू नये, प्रयत्नानं ध्येय गाठता येतं असं इंद्रजित देशमुख यांनी सांगितलं. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष मोहन पाटील, करवीरचे पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, केडी पाटील, प्राध्यापक डॉक्टर संजय सावके, प्राध्यापक पवन पाटील, आनंदा शिंदे, संभाजी यादव यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.